जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 फेब्रुवारी इसवी सन 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले. प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण बलिपत्तन गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचीन बंदराचे राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इसवी सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेला इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना इसवी सन 18 डिसेंबर 1755 रोजी पेशवे इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला. 20 फेब्रुवारी इसवी सन 1660 शाहिस्त्या नगरमध्ये मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेल्या शाहिस्त्या नगरमध्ये पोहोचला व त्याने तेथे छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते. अफजल खान वधानंतर आदिलशाही मुलखात महाराजांचा प्रचंड दरारा होता. 20 फेब्रुवारी इसवी सन 1707 रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेब शिवराज्य संपवायला आला आणि स्वतःची कबर त्याला खोदावी लागली. महाराज म्हणायचे, माझे छोटे मोठे 360 किल्ले आज दिमतीला आहेत. एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला 360 वर्ष लागतील. मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय? आणि ते खरे झाले. आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला. आपण जेवढे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवढे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा, माझे शहजादे वजीर सरदार अमीर उमराव सैन्य याच्यापेक्षा एकटे छत्रपती संभाजीराजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनियेचा. महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले की खरे शिवचरित्र समजायला सुरुवात होते. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाच्या 5 लाख सेना सागराशी तब्बल 7 वर्ष यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले. 20 फेब्रुवारी इसवी सन 1802 शिंदेंना इंग्रजांचा तह स्वीकारला नाही. इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे 20 फेब्रुवारी 1802 रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता. बडोद्याच्या गायकवाडप्रमाणेच दौलतराव शिंदे यावरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते. यावेळी कॉलिन्सचे दौलतराव शिंदेंसमोर एक 4 कलमी मसुदा मांडला होता. पण दौलतरावने कॉलिन्सच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. शेवटी कॉलिन्स वैतागून मे 1802 मध्ये शिंदेच्या दरबारातून परत गेला. त्या अगोदर उज्जैनहून कलकत्ता येथे पत्र पाठवले. त्या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले होते, दौलतराव शिंदे तर आपले स्वतंत्र गमावणारा तैनाती फौजेचा तह करणारच नाही. उलट बाजीराव पेशव्याने अशा प्रकारचा प्रयत्न करू नये म्हणून आपल्या प्रभावाचा पूर्णपणे उपयोग करण्यास तिळभरही कसर बाकी ठेवणार नाही. 20 फेब्रुवारी इसवी सन 1818 अखेरचा सेनापती बापू गोखले युद्धात यांचा मृत्यू झाला. अतिशय सत्प्रवृत्त आणि सज्जन अशा सेनापती बापू गोखले नावाचा मराठी राज्याचा अखेरचा सेनापती होता. दुसऱ्या बाजीरावांनी पळ काढला आणि पुढे पळतच राहिला. 1818च्या मे महिन्यापर्यंत पळत राहिला. जेजुरी पाडली माहुली सावळे मिरज कोकाक पुन्हा माहुली पंढरपूर सिद्धटेक असा इंग्रजांची फौज पाठीशी घेऊन पळत सुटला. त्याला साथ देत होता तो सेनापती बापू गोखले. धनाच्या प्रामाणिक सेवेपोटी आणि स्वामीनिष्ठेसाठी ओतूरकडे बाजीराव जात असताना बापू ब्राह्मणवाड्याकडे येऊन राहिला. त्यासाठी त्या ठिकाणी बापूचा मुलगा गोविंद तापाने वारला. सगळे दुःख गिळून बापू बाजीरावास साथ देत होता. अखेरीस पंढरपूर गोपाळाष्टी येथे 20 फेब्रुवारी 1818 रोजी इंग्रजांशी लढताना तो ठार झाला. 20 फेब्रुवारी इसवी सन 1818 नोव्हेंबर 1817 मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्यास सपाटा लावला. सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रिगेडियर जनरल थिओडीर प्रिटल्झरवर सोपवण्यात आली. या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण
4100 सैनिक त्याला देण्यात आले.